नमस्कार, मी प्रीती नाईक. ऑनलाईन लेक्चरच्या सिरीज मध्ये मी आपलं स्वागत करते. आज आपल्याला प्रबंधकीय अर्थशास्त्र म्हणजे काय याचा अभ्यास करायचा आहे. आज आपण पाहणार आहोत प्रबंधकीय अर्थशास्त्र म्हणजे काय. आता हे प्रबंधकीय अर्थशास्त्र हे अर्थशास्त्राची एक शाखा आहे. ज्याप्रमाणे अर्थशास्त्राच्या व्यावसायिक अर्थशास्त्र या शाखेचा विकास झाला आणि व्यावसायिक अर्थशास्त्र हे व्यवसायातील आर्थिक समस्या सोडवण्यामध्ये सिद्धांताचा जसा उपयोग व्यावसायिक अर्थशास्त्राच्या सिद्धांताचा जसा उपयोग होऊ लागला, तसंच त्याप्रमाणे प्रबंधकीय अर्थशास्त्र सुद्धा व्यवसायाच्या आर्थिक समस्या आणि नियोजनासाठी उपयोगी पडत असे. त्याच्यामुळे व्यावसायिक अर्थशास्त्र ज्याप्रमाणे व्यवसायासाठी महत्त्वाचे आहे, तसेच प्रबंधकीय अर्थशास्त्र सुद्धा व्यवसायासाठी महत्त्वाचे आहे. आता हे प्रबंधकीय अर्थशास्त्र यालाच व्यवस्थापनाचे शास्त्र सुद्धा म्हणतात. कारण कुठल्याही व्यवसायामध्ये नियोजन हे महत्त्वाचे असते, व्यवस्थापन हे महत्त्वाचे असते आणि व्यवस्थापनातूनच त्या उद्योगाचा व्यवसायाचा विकास होत असतो. तर प्रबंधकीय अर्थशास्त्र हे व्यवस्थापक जे असतात व्यवसायाचे, ते व्यवस्थापक काय करत असतात, त्या व्यवसायाचे नियोजन करून त्या व्यवसायाचा आर्थिक विकास साधत असतात. म्हणूनच या प्रबंधकीय अर्थशास्त्राचं महत्त्व हे लक्षात येतं. तर प्रत्येक उद्योगामध्ये आणि व्यवसायामध्ये एक व्यवस्थापक असतो. त्या व्यवस्थापकाला काय करायचे असते, त्या व्यवस्थापकाला त्या व्यवसायासाठी आर्थिक निर्णय घ्यायचे असतात आणि त्याची अंमलबजावणी करायची असते. मग आर्थिक निर्णय आणि नियोजन हे दोन्हीचे कास धरून त्याला व्यवसायाला समोर न्यायचे असते, विकास करायचा असतो. त्यासाठी त्याला अर्थशास्त्र, व्यावसायिक अर्थशास्त्र आणि प्रबंधकीय अर्थशास्त्र या दोघांमधील जे आर्थिक सिद्धांत असतात किंवा त्याच्या सांख्यिकीय आणि गणितीय पद्धती असतात, या दोघांचा उपयोग करून व्यवस्थापक निर्णय घेत असतो आणि त्याद्वारे व्यवसायाचा विकास साधत असतो. मग हा जो व्यवस्थापक असतो, या व्यवस्थापकाला व्यवसायाच्या बाबतीत व्यवसायाचे जे उत्पादन घ्यायचे असते, त्यासाठी जी लागणारी सामग्री असते, त्या मर्यादित सामग्रीचा उपयोग करून त्याला अमर्यादित उत्पादन काढायचे असते. कारण साधनेही मर्यादित असतात आणि मागणीही अमर्यादित असते. मग लोकांच्या अमर्यादित मागणीला कमी साधनांचा उपयोग करून पूर्ण करण्याची कला ही त्याला अवगत असते किंवा त्याला ती विकसित करावी लागते. कारण मर्यादित साधनातून अमर्यादित गरज लोकांची ती पूर्ण करायची असते. या आपण आधी पाहिलं की प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये काय करत असतात, आर्थिक सिद्धांत, विश्लेषण आणि गणितीय आणि सांख्यिकीय पद्धतीचा उपयोग करून व्यवसायातील समस्या सोडवल्या जात असतात. याबद्दल आपण बोललो होतो. तर सांख्यिकीय पद्धती म्हणजे काय, आपण आजपर्यंत पाहिलं की व्यवसायामध्ये काय असतं की व्यवसायाची एका वर्षातील मागणी किती आहे, मागणी किती घटली आहे, किती वाढली आहे, किंवा साधनांचा पुरवठा, कुठल्या साधनाचा पुरवठा जास्त होत आहे, कुठल्या साधनांचा पुरवठा कमी होत आहे, किंवा कुठल्या आपल्या उत्पादनाची विक्री कितीनी वाढलेली आहे, दरवर्षी कितीनी घटलेली आहे. या सर्व जे विविध विश्लेषण असतात व्यवसायाचे, त्या विश्लेषणाचा आपण अशा पद्धतीने मांडणी करून आपण त्याद्वारे व्यवस्थापकाला त्याचा अभ्यास करावा लागतो. जसं आता एका वर्षातील मागणी 2019 या वर्षाची मागणीचे विश्लेषण. ही मागणी, समजा ही मागणी आहे, तर मागणी ही दर 3 महिन्याची दर आहे. सुरुवातीला मागणी ही वाढली इतकी आहे, त्यानंतर मागणी वाढलेली आहे, मग परत मागणी घटलेली आहे इथे आणि परत मागणी वाढलेली आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थापन काय करावं लागतं की आपल्या व्यवसायातील जे आर्थिक बाबी आहेत, जसं मागणी आहे, पुरवठा आहे, उत्पादन आहे, त्याच्या किमती आहेत, नफा आहे, तोटा आहे, या सगळ्या आर्थिक घटकांचे अशा पद्धतीने विश्लेषण करून त्याला अभ्यास करावा लागतो आणि त्याद्वारे आपल्या व्यवसायाची आर्थिक परिस्थितीचा आढावा तो घेत असतो आणि त्यावरून आर्थिक निर्णय त्याला घ्यावे लागतात.
जसं आता मागणी ही कमी अधिक होताना दिसत आहे, मग या अनुषंगाने आपल्याला मागणी कितीनी वाढवायची आहे, कितीनी मागणी कमी अधिक होण्याचं कारण काय आहे ते त्याला शोधावं लागतं. आणि किंवा त्या मागणी जर घटत असेल तर ती वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे, यासाठी व्यवस्थापकाला अशा सांख्यिकीय पद्धतीचा वापर करून ते आर्थिक निर्णय घेत असतात. तसेच गणितीय पद्धती सुद्धा अशा प्रकारे तो वापरून गणितीचे विविध पद्धती वापरून ते त्यांच्या आर्थिक घटकांतील ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा ते प्रयत्न करत असतात. अशा प्रकारे प्रबंधकीय अर्थशास्त्र हे व्यवसायासाठी सांख्यिकीय आणि गणितीय पद्धतीचा वापर करून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते मदत करत असतात. प्रबंध म्हणजे काय? प्रबंध म्हणजे व्यवस्थापन करणे किंवा नियोजन करणे. म्हणूनच याला प्रबंधकीय अर्थशास्त्र म्हणतात. तर दुसऱ्या प्रबंधकीय अर्थशास्त्राला आपण व्यवस्थापनाचे शास्त्र सुद्धा म्हणतो. तर या प्रत्येक व्यवसायामध्ये एक व्यवस्थापक असतो. त्या व्यवस्थापकाला काय करायचे असते? त्या व्यवस्थापकाला त्या व्यवसायासंबंधी आर्थिक निर्णय घ्यायचे असतात आणि त्याची अंमलबजावणी करायची असते. मग आणि अंमलबजावणी करण्यासाठी किंवा ते आर्थिक निर्णय घेण्यासाठी त्यांना व्यावसायिक अर्थशास्त्राच्या आर्थिक सिद्धांत आणि आर्थिक घटकांचे विश्लेषण याचा आधार घ्यावा लागतो. त्या आधारे व्यवस्थापक आर्थिक निर्णय घेत असतात आणि त्याची अंमलबजावणी करून आपल्या उद्योग व्यवसायाचा विकास साधत असतात. मग आता आर्थिक नियोजन म्हणजे काय करत असतात ते व्यवस्थापक? तर ते व्यवस्थापक काय करत असतात की त्यांच्याकडे असलेले जे मर्यादित साधनं असतात त्या मर्यादित साधनांचा उपयोग करून त्यापासून अमर्यादित साधनांची निर्मिती करत असतात. म्हणजे जसं कच्चा माल आहे, वीज आहे, पाणी आहे, श्रम घटक आहे, भांडवल आहे, या सगळ्या उत्पादन साधनं ही कशी असतात? मर्यादित असतात. पण मागणी मात्र अमर्यादित असते. तर या मर्यादित साधनांचा उपयोग करून त्यांना अमर्यादित गरज मागणी ही पूर्ण करायची असते. तर त्यासाठी त्यांना या मर्यादित साधनांचा पुरेपूर वापर करून त्यांना अधिकाधिक उत्पादन करायचं असतं आणि त्याच जे उत्पादन केलेले असते ते उत्पादन सुद्धा त्यांना ग्राहकांना योग्य ग्राहकांची मागणी टिकून राहील अशा किमतीलाच ते विकायचे असते. म्हणजेच आपण जी उत्पादन केलेले आहे त्याची किंमत सुद्धा योग्य दरात त्यांना ते विक्री करायची असते. अशा प्रकारे मर्यादित साधनांचा उपयोग करून अमर्यादित गरज पूर्ण उत्पादन करायचे असते आणि या अमर्यादित उत्पादनाची किंमत सुद्धा त्यांना व्यवस्थित लावावी लागते जेणेकरून ग्राहक त्याला खरेदी करतील. अशा प्रकारची नियोजन हे व्यवस्थापकाला करायचे असते. म्हणजेच आपण याला दुसऱ्या भाषेत काय म्हणू की प्रबंधकीय अर्थशास्त्र म्हणजे उपलब्ध असलेल्या संसाधनांचा पुरेपूर उपयोग करून व्यवसायाचे महत्तम नफा साधणे, यालाच आपण प्रबंधकीय अर्थशास्त्र असे म्हणतो. तर या प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये व्यवस्थापकाला जे संसाधन आहे त्या संसाधनांचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. त्याचा अपव्यय करणे टाळावे लागते. उद्योगामध्ये व्यवस्थापकाला काय करायचे असते? व्यवस्थापकाला मर्यादित संसाधनाचा काटकसरीने वापर करून त्यापासून अमर्यादित साधनांची निर्मिती करायची असते आणि त्यातून आपल्या उद्योग संस्थांना अधिकाधिक नफा मिळवून द्यायचं असते. त्यासाठी व्यवस्थापक काय करत असतात? व्यावसायिक अर्थशास्त्र आणि प्रबंधकीय अर्थशास्त्र यामधील जे आर्थिक सिद्धांत आहेत, जे आर्थिक विश्लेषण पद्धती आहेत, जे गणितीय पद्धती आहेत, जे सांख्यिकीय पद्धती आहेत, या सगळ्यांचा उपयोग करून योग्य निर्णय घेत असतात आणि त्यातून आपल्या उद्योग व्यवसायाला जास्तीत जास्त नफा मिळवून देत असतात. अशा प्रकारे प्रबंधकीय अर्थशास्त्राचा उपयोग हा प्रत्येक व्यवस्थापकाला त्याचे आर्थिक निर्णय घेण्यासाठी आणि उद्योगाचा विकास करण्यासाठी त्याला उपयोगी पडत असतात. म्हणूनच इथे आपल्याला प्रबंधकीय अर्थशास्त्र हे उद्योग व्यवसायासाठी किती महत्त्वाचे आहे हे लक्षात येते. प्रबंधकीय अर्थशास्त्राची व्याख्या काय? मग प्रबंधकीय अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक सिद्धांत आणि व्यावहारिक व्यवहार याच्या उद्देशाने, एक ठराविक उद्देशाने प्रबंधकांना आर्थिक निर्णय आणि
नियोजन यासाठी त्यांना सुविधा निर्माण होऊ शकेल. मग प्रबंधकीय अर्थशास्त्राची व्याख्या काय आहे? प्रबंधकीय अर्थशास्त्राची व्याख्या अशी आहे की आर्थिक सिद्धांत आणि व्यावहारिक व्यवहार यांचे अशा एका उद्देशाने केलेले एकीकरण, जेणेकरून व्यवस्थापकाला त्यांच्या व्यवसायामधील आर्थिक निर्णय आणि नियोजनामध्ये मदत होऊ शकेल, अशी त्याची व्याख्या आपण करू शकतो. यावरूनच आपण असे म्हणतो की प्रबंधकाला आर्थिक सिद्धांत आणि जे विश्लेषण असते, आर्थिक विश्लेषण असतं, त्या आर्थिक विश्लेषण आणि व्यवस्थापन शास्त्रातले आर्थिक सिद्धांत याचा उपयोग करून व्यवसायामधील आर्थिक निर्णय घ्यायचे असतात आणि काही समस्या आल्या तर त्या समस्या या सिद्धांताच्या आधारे सोडवायचे असतात. म्हणजे कसं, जसं लवचिकतेचा सिद्धांत आहे, लवचिकतेच्या सिद्धांताचा उपयोग कसा होतो व्यवस्थापकाला, की समजा एखादी वस्तू आपण उत्पादित करत आहोत, तर ती वस्तू, त्या वस्तूची लवचिकता किती आहे ही त्याला आर्थिक सिद्धांताच्या आधारे मोजता येते. म्हणून आणि व्यावहारिक व्यवहाराच्या अनुभवातून त्याला त्याबद्दल निर्णय घेता येतात. जसं आता काही वस्तू अशा असतात की सीझनल असतात, जसं छत्री आहे किंवा फुलं आहेत, किंवा सीझनल वस्तू म्हटलं तर उत्पादन घटकातील कापूस आहे किंवा सोयाबीन आहे. असे जे घटक असतात की कशा सीझनल गोष्टी असतात. तर या गोष्टींची उत्पादकता कशा प्रकारे असते, किंवा छत्री आहे, छत्री सीझनल आहे तर त्याची मागणी कमी अधिक कशा प्रकारे होत असते. तर अशा विविध वस्तूंचे उत्पादन वेगवेगळ्या कारखाने करत असतात. तर त्या व्यवस्थापकाला आपण केलेले जे काही उत्पादन असतं त्या उत्पादनाची लवचिकता किती आहे, त्याच्या मागणीची लवचिकता किती आहे हे तपासण्यासाठी त्याला मागणीच्या लवचिकतेचा नियम त्याला अभ्यासणे आवश्यक आहे. अशा प्रकारे विविध सिद्धांत आहेत, जसे मागणीचा सिद्धांत आहे, पुरवठा सिद्धांत आहे, वितरणाचा सिद्धांत आहे, किंमत सिद्धांत आहे, उपयोगिता सिद्धांत आहे. तर या सिद्धांताचा उपयोग व्यवस्थापकाला त्याचे आर्थिक निर्णय घेण्यासाठी उपयोगी पडत असतात आणि व्यवस्थापक या सिद्धांताच्या आधारे योग्य निर्णय घेऊन त्यांच्या व्यवसायाला, उद्योगांना समोर नेण्याचा प्रयत्न करतात. आता आपण प्रबंधकीय अर्थशास्त्राचे वैशिष्ट्ये पाहणार आहोत. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे सूक्ष्म अर्थशास्त्र. प्रबंधकीय अर्थशास्त्र किंवा व्यवस्थापकीय अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे, कारण यामध्ये एककाचा अभ्यास केला जातो. एककाचा म्हणजे एखाद्या उत्पादन संस्थेच्या एकूण मागणीचा अभ्यास केला जातो, एकूण वितरणाचा अभ्यास केला जातो, एकूण उत्पादन किती झाले, एकूण नफा किती झालेला आहे, एकूण साधनांची उपलब्धता किती आहे. अशा एका उद्योग संस्थांच्या या घटकांचे अध्ययन केले जाते. म्हणजेच काय की व्यावसायिक अर्थशास्त्र, प्रबंधकीय अर्थशास्त्र हे काय आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राचा एक भाग आहे. त्याच्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचं अध्ययन केले जाते. हे त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे की प्रबंधकीय अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्राचे अध्ययन त्यामध्ये केले असल्यामुळे आपण त्याला सूक्ष्म अर्थशास्त्राचा भाग सुद्धा म्हणू शकतो. त्याच्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे निर्धारात्मक प्रवृत्तीचे शास्त्र. आता निर्धार करणे म्हणजे काय, निर्धार करणे म्हणजे निर्णय घेणे किंवा ध्येय निश्चित करणे. तर प्रबंधकीय अर्थशास्त्र हे ध्येय निश्चित करण्यामध्ये व्यवस्थापकाला काय करायचे असते, व्यवस्थापकाला त्यांच्या व्यवसायाचे उद्दिष्ट ठरवायचे असते, ध्येय निश्चित करायचे असते आणि ते ध्येय गाठण्यासाठी त्या व्यवस्थापकाला प्रबंधकीय अर्थशास्त्र हे मार्गदर्शन करत असतं की हे व्यवस्थापकाने त्यांची उद्दिष्ट गाठण्यासाठी काय केले पाहिजे आणि ते उद्दिष्ट कशा प्रकारे ठरवले गेले पाहिजे याचे मार्गदर्शन हे प्रबंधकीय अर्थशास्त्र व्यवस्थापकाला करत असते. म्हणूनच प्रबंधकीय अर्थशास्त्र हे निर्धारात्मक प्रवृत्तीचे शास्त्र आहे. म्हणजे व्यवस्थापकाने कशा प्रकारे निर्णय घेतले पाहिजे, आपल्या व्यवसायाचे उद्दिष्ट कशा प्रकारे निश्चित केले पाहिजे याचे मार्गदर्शन प्रबंधकीय अर्थशास्त्र हे करत असते. तिसरं वैशिष्ट्य आहे मोजमाप करणारे शास्त्र. व्यवस्थापकाला त्याच्या व्यवसायामध्ये आर्थिक सिद्धांताचा, व्यावसायिक अर्थशास्त्रातल्या आर्थिक सिद्धांताचा उपयोग करावा लागतो आणि तसेच गणितीय आणि सांख्यिकीय विश्लेषणाचा उपयोग करून त्याला आर्थिक निर्णय घ्यायचे असतात.
मग आर्थिक सिद्धांताचा उपयोग केला जातो आणि आर्थिक गणितीय आणि सांख्यिकीय पद्धतीचा पण व्यवस्थापक उपयोग करत असतो. म्हणजे जसं मागणीचा आकडेवारी आहे, मागणीची आकडेवारी आहे, त्याच्यानंतर उत्पादनाची आकडेवारी आहे किंवा किमतीची आकडेवारी आहे किंवा नफ्याची आकडेवारी आहे. तर या सगळ्या आर्थिक घटकांचा व्यवस्थापकाला अभ्यास करावा लागतो आणि त्या अभ्यासाअंती त्याला व्यवसायाचे निर्णय घ्यायचे असतात. म्हणजेच त्याला आर्थिक गणिती मोड करावी लागते किंवा मोजमाप करावे लागते. म्हणून आपण ह्या प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये व्यवस्थापकाला गणितीय आकडेमोड आणि मोजमाप करावी लागते प्रत्येक गोष्टीची आणि त्या आधारे निर्णय घ्यायचे असतात. म्हणूनच प्रबंधकीय अर्थशास्त्र काय आहे? मोजमाप करणारे शास्त्र आहे. याचा उपयोग व्यवस्थापक त्याच्या व्यवसायात करत असतो. म्हणूनच प्रबंधकीय अर्थशास्त्राला आपण मोजमाप करणारे शास्त्र असे म्हणतो, की त्याचं तिसरं वैशिष्ट्य आहे. आता आपण स्थूल अर्थशास्त्राचा उपयोग, हे चौथं वैशिष्ट्य आहे. व्यवस्थापकाला व्यवस्थापन शास्त्रामध्ये स्थूल अर्थशास्त्राला सुद्धा महत्व आहे. कारण व्यवसायामध्ये व्यवस्थापकाला बाह्य वातावरणाची माहिती असणे आवश्यक आहे. जसे बाह्य वातावरण म्हणजे काय? राष्ट्रीय उत्पन्न, एकूण ज्या देशामध्ये आपला व्यवसाय स्थित आहे त्या देशाचं एकूण उत्पन्न किती आहे, त्या देशाची व्यापार नीती काय आहे, त्या देशाचा कर नीती काय आहे म्हणजे टॅक्स किती आहे, त्याच्यानंतर त्या देशाची आर्थिक परिस्थिती काय आहे आणि व्यापार चक्र कशा प्रकारे म्हणजे मंदी आहे का, तेजी आहे का, संस्कृती आहे, या सगळ्यांचा अभ्यास त्या व्यवस्थापकाला, बाह्य वातावरणाचा अभ्यास त्याला करणे आवश्यक असते. मग या बाह्य वातावरणाचा माहिती त्या व्यवस्थापकाला असणे आवश्यक असतं आणि या बाह्य वातावरणाचा त्या उद्योग व्यवसायावर परिणाम पडत असतो. चांगला किंवा वाईट परिणाम त्याचा व्यवसायावर पडत असतो. त्यासाठी या व्यवस्थापकाला त्या बाह्य वातावरणाचं अध्ययन करून मगच आर्थिक निर्णय घ्यायचे असतात. म्हणजेच व्यावसायिक अर्थशास्त्र, प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये स्थूल अर्थशास्त्राचा सुद्धा उपयोग होत असतो. हे त्याचं चौथं वैशिष्ट्य आहे की प्रबंधकीय अर्थशास्त्र हे स्थूल अर्थशास्त्राचा घटकांचा अभ्यास करत असतो. पाचवं वैशिष्ट्य आहे निर्णयाचे अर्थशास्त्र. व्यवस्थापकाला व्यवसायाचे आर्थिक निर्णय घ्यायचे असतात. मग आर्थिक निर्णय घेताना व्यवस्थापक काय करतो? अर्थशास्त्रातल्या व्यावसायिक अर्थशास्त्रामधील आणि प्रबंधकीय अर्थशास्त्रामधील सिद्धांताचा उपयोग करतो. तसेच त्यांच्या आर्थिक विश्लेषणाचा अध्ययन करत असतो आणि गणितीय सांख्यिकीय पद्धतीचा उपयोग करतो आणि या सगळ्यांच्या आधारे तो निर्णय घेत असतो. म्हणजेच व्यावसायिक प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये हे व्यवस्थापकाला आर्थिक निर्णय हे वेळोवेळी घ्यावे लागत असतात आणि त्यासाठी त्याला प्रबंधकीय अर्थशास्त्राच्या सिद्धांताचा आणि नियमांचा उपयोग होत असतो. म्हणूनच प्रबंधकीय अर्थशास्त्र हे निर्णयाचे अर्थशास्त्र आहेत असे आपण म्हणू शकतो. सहावं वैशिष्ट्य आहे वास्तववादी अर्थशास्त्र. प्रबंधकाला व्यवसायाच्या सर्वांगीण बाजूचा अभ्यास असणे आवश्यक आहे. कारण कुठल्याही समस्येवर उपाय शोधायचे असेल तर व्यवस्थापकाला त्या व्यवसायाच्या सर्वांगीण बाजूची माहिती असणे आवश्यक आहे. म्हणून व्यवस्थापकाला आपल्या व्यवसायाच्या वास्तविक परिस्थितीचा अभ्यास असणे आवश्यक आहे. त्या अनुषंगानेच तो योग्य निर्णय घेऊ शकेल. म्हणून व्यवस्थापक हमेशा वास्तविक परिस्थितीचा, आपल्या उद्योगाच्या सर्वांगीण बाजूचा अभ्यास करून वास्तविक परिस्थितीचा अभ्यास करतो आणि त्या आधारे योग्य निर्णय तो घेऊ शकतो. मगच आपण त्याचे निर्णय हे योग्य ठरू शकतात. म्हणूनच प्रबंधकीय अर्थशास्त्र हे वास्तववादी अर्थशास्त्र आहे असे आपण म्हणू शकतो. सातवं वैशिष्ट्य आहे नफा आणि किंमत. कुठल्याही उद्योगाच्या आणि व्यवसायाचे उद्दिष्ट काय असते? अधिकाधिक नफा कमवणे. मग हे नफा कमवण्यासाठी व्यवस्थापकाला त्या नफा कमवण्याच्या सगळ्या पैलूंचा अभ्यास असणे आवश्यक आहे. म्हणजे त्या उद्योगाचा नफा कशा पद्धतीने वाढेल, काय कुठल्या गोष्टीमध्ये आपण कुठल्या निर्णयाचा उपयोग करून आपण आपला नफा वाढवू शकतो, असा त्या व्यवस्थापकाला ह्या सगळ्या घटकांचा अभ्यास असणे आवश्यक आहे. म्हणजे आपण आपली उत्पादित वस्तू आपण कोणत्या बाजारपेठेत नेऊन विकली तर आपल्याला अधिक नफा मिळेल, आपल्या उत्पादन वस्तूला कुठे जास्त मागणी आहे, आपल्या उत्पादन वस्तूची
मागणी आपण कशा पद्धतीने वाढवू शकतो, तर अशा विविध नफा कमवण्याच्या वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास त्या व्यवस्थापकाला असणे आवश्यक आहे आणि त्या आधारेच व्यवस्थापक नफ्याच्या दृष्टीने योग्य निर्णय घेऊ शकत असतो. मग व्यवस्थापक जितका अधिक व्यवस्थापक जे काही निर्णय घेत असतात, जितका अधिक नफा त्या व्यवसायाला होतो आणि त्यावरून काय ठरतं, त्या व्यवस्थापकाची कौशल्य ठरतं की तो व्यवस्थापक अधिक नफा मिळवून दिला तर तो व्यवस्थापक खूप कौशल्यवान, किंवा कमी नफा जर झाला असेल तर व्यवस्थापक हा कमी कौशल्यवान. अशा प्रकारे त्या व्यवस्थापकाची नफ्यावरून कौशल्यता ठरू शकते. दुसरा असा घटक आहे की नफा हा त्या व्यवसायाच्या धोरणावर ठरू शकते, किंमत धोरणावर ठरू शकतो. किंमत धोरण म्हणजे काय की व्यवसायाने त्या उत्पादित वस्तूची किंमत किती ठेवलेली आहे. जास्त असेल व्यवसायाचे उत्पादन किंमत धोरण हे अधिक किंमत ठेवण्याचं असेल तर त्या वस्तूंची मागणी ही कमी राहील. पण जर किंमत ही कमी असेल उत्पादनाची तर मागणी अधिक राहील. तर अशा प्रकारे व्यवसायाची जी काही किंमत धोरण आहे, नफा आहे, तो त्या किंमत धोरणावर सुद्धा अवलंबून असतो. एक व्यवस्थापकाच्या कौशल्यावर अवलंबून असतो. व्यवस्थापक ज्याप्रमाणे नियोजन करेल त्याप्रमाणे त्याच व्यवसायाचा नफा अवलंबून असतो आणि व्यवसायाचे किंमत धोरण यावर सुद्धा व्यवसायाचे नफा अवलंबून असतो. तर अशा प्रकारे प्रबंधकीय अर्थशास्त्रामधून वेगवेगळ्या सिद्धांताचा आणि व्यावहारिक विश्लेषणाचा उपयोग करून किंमत धोरण ठरवले जात असते आणि व्यवस्थापकाला वेळोवेळी आर्थिक निर्णय घेण्यामध्ये मदत होत असते. त्यामुळे तो व्यवस्थापक अधिकाधिक नफा कमवण्यासाठी प्रयत्नशील असतो. तर अशा प्रकारे प्रबंधकीय अर्थशास्त्र हे व्यवस्थापकाला किंमत धोरण ठरवण्यामध्ये आणि नफा मिळवण्यासाठी मदत करत असते.